शेतकरी मित्रांनो, नमस्कार. ग्रीन गोल्ड ॲग्रीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज आहे 26 फेब्रुवारी 2026 आणि आज आपण जाणून घेणार आहोत आजचे कापूस बाजारभाव. कापूस बाजारभावामध्ये काही प्रमाणामध्ये तफावत अजूनही आपल्याला पाहायला मिळते आणि आज आपण पाहणार आहोत नक्की अपडेट काय आहे, बाजारभाव काय आहेत आणि वाढण्यासाठी किती दिवस जातील. तर कालचा दर आपण पाहिला, सर्वसाधारण 25 फेब्रुवारी या दिवशी आपल्याला 53,700 रुपये हा दर गठांचा पाहायला मिळाला. तर आजच्या दिवशी नेमकं काय आहे, तर हे या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला जर प्रॉपर कापूस बाजारभाव जाणून घ्यायचा असेल आणि रोज अपडेट घ्यायचे असेल तर आजच आपल्या ग्रीन गोल्ड ॲग्री चॅनलला सबस्क्राईब करा. सोबत नोटिफिकेशन बेल देखील ऑन करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे पाहायला मिळेल. तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये 3 प्रकारचे वेगवेगळे दर आहेत. 3 किंवा कधी-कधी 4ही प्रकारचे दर तयार होतात. एक स्थानिक बाजारपेठ, एक मध्यम स्वरूपाची बाजारपेठ म्हणजेच थोडक्यात लोकल जिनिंग आणि तिसरी आहे टॉपची बाजारपेठ, ज्याच्यामध्ये मोठ्या जिनिंग येतात आणि त्याच्यानंतर सगळ्यात चौथी अकोट बाजार समिती. अकोट बाजार समितीचा जो रेट येतो तो इतर कोणत्याही बाजारपेठेमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. थोडक्यात 4 प्रकारचे दर आपल्याला पाहायला मिळतात. एकूण गठांचा जर विचार केला तर गठण आजही 53,700 रुपयांवर आहे. तर सर्वसाधारण जो स्थानिक बाजारपेठेमध्ये जो दर आहे, तर हा दर आहे सर्वसाधारण 6,800, 6,900, 7,000. हा दर आपल्याला स्थानिक बाजारपेठेमध्ये म्हणजे थोडक्यात लोकल व्यापारी जे आहेत त्यांच्याकडे हा दर आपल्याला पाहायला मिळेल. दुसरी आहे थोडीशी मोठी किंवा जिनिंग बाजारपेठ. तर या जिनिंग बाजारपेठेमध्ये सर्वसाधारण 7,100, 7,200, 7,300 हा दर आपल्याला पाहायला मिळतो आहे. आता त्याच्याही पलीकडं 3 नंबरची बाजारपेठ म्हणजेच मोठ्या बाजारपेठा, ज्याच्यामध्ये यवतमाळ असेल, मानवत असेल, हिंगोली असेल किंवा इतर बाजारपेठे असतील. तर ह्या बाजारपेठामध्ये जो दर आहे हा 7,300, 7,400, 7,500 हा दर आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. आणि सगळ्यात शेवटची आणि टॉपची बाजारपेठ ती म्हणजे अकोट बाजार समिती. अकोट बाजार समितीमध्ये सर्वसाधारण जो दर आता पाहायला मिळतो आहे तर तो आहे 7,500, 7,600, 7,650 हा दर आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. आणि जो शेतकऱ्यांचा जो महत्त्वाचा प्रश्न आहे की कापूस बाजारभाव कधी वाढणार. तर मित्रांनो, कापूस दराची जी लेव्हल आपण सध्या पाहतोय तर सर्वसाधारण 8 ते 10 दिवस कमीत कमी कापूस दरवाढीसाठी जाणार आहेत किंवा त्यापेक्षाही जास्त लागू शकतात. कारण मार्केट आजही स्टेबल आहे. जवळजवळ एक आठवडा झाला आहे मार्केट 53,500, 53,600 आणि 53,700 ह्याच दरामध्ये फिरते. तर ह्याला कुठंतरी ब्रेक होण्याची गरज आहे. ज्यावेळी साधारण 300-400 रुपयांचा बदल एका दिवसामध्ये कापूस दरामध्ये होईल त्यावेळेस एक चांगल्या प्रकारची तेजी आपल्याला झालेली पाहायला मिळेल आणि याच्यामुळे कापूस दर साधारण पुढच्या परत 10 दिवसामध्ये चांगले टॉपवर जातील. 54,500 कापूस झाल्यानंतर मात्र आपल्याला विक्रीचा निर्णय घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये फार काही लांबण्याची गरज नाही किंवा मार्केट त्याच्या पुढे जाईल असं काही वाटत नाही. तर मित्रांनो, असाच कापूस बाजारभावाने ही अपडेट घ्यायची असेल तर आजच आपल्या ग्रीन गोल्ड ॲग्री चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.